ढोबळी मिरचीचं भरीत. त्यासाठी आपल्याला सुकं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं लालसर झालेलं आहे. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया त्याला. आता आपल्याला गॅस मी बंद केलेला आहे, जास्त तापलेलं आहे म्हणून. आपण आता बेसन चांगलं भाजून घ्यायचं आहे खरपूस. लाल रंग येतोपर्यंत 2 चमचे बेसन टाकलेलं आहे. चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण शेंगदाणे पण मी बाजूला भाजून घेतले. बेसन आपलं चांगलं लालसर झालेलं आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण काढून घेतले खोबरं आणि बेसन. आता आपण शेंगदाणेसुद्धा काढून घ्यायचे मिक्सरच्या जारमध्ये. आता आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरची ही आपल्याला भाजायची आहे. थोडंसं आपण तेल टाकू. त्यानंतर आपल्याला एक मध्यम आकाराचा म्हणजे छोटासा कांदा तुम्ही घेऊ शकता. कांदा उभा चिरून त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला. कांदा उभा चिरून झालेला आहे. चांगला फ्राय करून घ्यायचा आपण. त्यानंतर आपल्याला लालसर कलर आला, हळद टाकूया. हळद टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम जरा बारीक करते, जास्तच गरम झालेलं आहे. 2 पाकळ्या टाकून जरा हलवून घ्यायचं त्याला चांगलं. परतून घेतल्यानंतर आता लाल तिखट टाकू आपण. 1 चमचा तुम्हाला हवं तसं तिखट करू शकतात तुम्ही. मिरच्या पण ऑलरेडी 2 टाकलेल्या आहेत. थोडंसं मीठ टाकू आपण आणि पुन्हा एकदाला एकजीव करून घेऊ बारीक गॅसवर. आता हे आपण सर्व मिक्सरच्या जारमध्ये काढायचं आहे थंड झाल्यानंतर. हे बघा, व्यवस्थित भाजून घेऊ. आता मिक्सरच्या जारमध्ये काढूया आपण. पूर्ण काढलेलं आहे. हे थंड करून मग आपल्याला वाटण करायचं आहे. हे बघा, थंड करून असं वाटण केलेलं आहे. चांगलं पाणी टाकायचं थोडं. वाटण अशा पद्धतीने करायचं आहे. आता हे जे गोळे बनवून आपण शिमला मिरचीमध्ये अशा पद्धतीने भरायचं आहे. आता परत आपण कढई धुवून घेतली. आता तेल टाकूया 1 चमचा. आणि त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे फोडणीला. हिंगसुद्धा टाकायचं आहे आपल्याला चिमूटभर फोडणीसाठी. चांगलं तडतडलं आहे. आता आपण शिमला मिरची भरलेली होती ती आपण कढईमध्ये सोडू. अशा पद्धतीने भरायची आतमध्ये फिलिंग. हे बघा, ही भरलेली शिमला मिरची तुम्ही भाकरीसोबत अगर डाळ भातासोबत खाऊ शकतात. खूप छान लागते. तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा ही शिमला मिरची आणि मला सांगत जावा कमेंटमध्ये. बघा, उलटं झाकण ठेवायचं आहे. त्याच्यावर आपल्याला पाणी टाकायचं आहे. हे वाफेवर शिजवायचं आपण. ठीक आहे. हे बघा, पाणी टाकलं आहे मी. वाफेवर चांगलं शिजून घ्यायचं आहे. एक साईड शॅलो फ्राय झालेली आहे शिमला मिरची. अशा पद्धतीने तिला आपण पलटून घेऊया, बघूया झाली आहे का. आपण अशा सुरी चमच्याच्या साहाय्याने तिला उलटून घ्यायची आहे. उलटून घेतलेली आहे आपण तिला. ऑलमोस्ट रेडी आहे ही शिमला मिरची आपली. हे बघा, शिमला मिरची आपली झालेली आहे एक साईडून. दुसऱ्या साईडून पण आपली झालेली आहे. बघा, दोन्ही साईडून आपल्याला चांगली शॅलो फ्राय झालेली आहे. तुम्हाला हवी तर तेवढी तुम्ही शिजवू शकतात. हे बघा, आता ही आपण प्लेटमध्ये काढू. भाकरीसोबत खाऊ शकतो शिमला मिरची.
नक्की सांगा मला कसे झाले. लाईक आणि सबस्क्रायबर करा माझ्या चॅनलला आणि पुढे शेअर पण करा. थँक्यू.